आणि आता पाहूयात 9 राजकीय बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या नामकरणाला विरोध करणाऱ्यांसोबत बसायला लाज वाटायला हवी। गृहमंत्री अमित शहांची उद्धव ठाकरेंवर टीका। संभाजीनगर का नाम बदलने के लिए जो रखने के लिए विरोध करते थे वो बाला साहब के वारिस हो सकते हैं क्या? सगळ्यांनी नारे दिले पण सहीने औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं। उपमुख्यमंत्री फडणवीसांचं छत्रपती संभाजीनगरमध्ये वक्तव्य। नामकरणाबद्दल फडणवीसांनी मानले अमित शहांचे आभार। आम्ही सगळ्यात पहिलं काम काही केलं असेल तर औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं। त्या प्रस्तावाला अमितभाई शहा यांनी मान्यता दिली। त्यांच्या सहीने हे छत्रपती संभाजीनगर झालं। पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे 1000% एकत्र येणार। शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांचा दावा। तर निवडणुकीतील शेवटचे 2 दिवस महत्त्वाचे, शहाजी पाटलांचं सूचक विधान। 1000% उद्धव साहेब आणि मोदी साहेब एक होणार आहेत। आज तुम्हाला सांगतो आपला अंदाज चुकणार। दिवस कुठला आहे थोडं थांबा, हे व्हावंच लागेल। याला कारण आहे हिंदुत्वाचा विचार हा बाजूला ठेवून चालणार नाही। नागपुरात नितीन गडकरींना टक्कर देणारा उमेदवार द्या, काँग्रेस नेत्यांची मागणी। नागपुरात काँग्रेसकडून अभिजित वंजारी, बंटी शेळके यांच्या नावाचा विचार। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा भाजपकडून सर्वे। मतदारसंघात कोणाची ताकद जास्त याचा अंदाज बांधण्यासाठी भाजपचा सर्वे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप शिंदे गटात रस्सीखेच। नंदुरबार लोकसभेसाठी आमदार केसी पाडवींचा उमेदवारी घेण्यास नकार, तर आमदार शिरीष नाईक उमेदवारीसाठी इच्छुक। 2024 मावळ लोकसभेचा उमेदवार मीच, कोणत्याही पक्षावर मला बोलायचं नाही। मुंबईतील महायुतीच्या बैठकीत योग्य निर्णयाची अपेक्षा। मावळ लोकसभेवर खासदार श्रीरंग बारणे यांची प्रतिक्रिया। देशाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे नेते अमितजी शाह यांच्याबरोबर बैठक झाली। ते निर्णय नक्की घेतील, सकारात्मक घेतील। 2024चा उमेदवार मीच तुमच्या पुढे येईल, त्यावेळेस तुम्हाला देखील कळेल। पुण्याच्या भोर तालुक्यातील गावागावात लागले सुप्रिया सुळेंच्या उमेदवारीचे बॅनर। उमेदवारी जाहीर होण्याआधीचं बॅनर आणि पक्षाचं चिन्ह नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न। बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत भव्य महिला मेळाव्याचं आयोजन। राष्ट्रवादीच्या विकास कामांची आणि महिलांसाठी असणाऱ्या योजनांची सुनेत्रा पवारांकडून माहिती।